नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चमचमीत चटकदार अशी पावभाजी बघतोय। तर ही घरगुती पद्धतीने केलेली पावभाजी आहे। मोजकेच साहित्य वापरून जबरदस्त अशी चवीला लागते। याची चव हॉटेलसारखीच येते। तर चटकदार पावभाजी खायची असेल तर हॉटेलमध्ये अजिबात जायची गरज नाही। मी आहे ना, मी ज्या पद्धतीने सांगते तशीच तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। हॉटेलसारखीच पद्धतीची होईल। बरेच जण असतात त्यांना अशी पावभाजी हॉटेलचीच खायला आवडते, तर ती पावभाजी आपण घरीच बनवत आहे आणि चवीलाही जबरदस्त अशी आहे। तर पटकन आपण या रेसिपीकडे वळूया। पण जर तुम्ही का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। जर स्किप करून बघितला तर तुमची पावभाजी हॉटेलसारख्या चवीची होणार नाही। रेसिपी पूर्ण बघा। चला तर मग मस्त अशी घरगुती पद्धतीने हॉटेलसारखी चव येणारी पावभाजी बनवायला सुरुवात करूया। पावभाजी करण्यासाठीचं साहित्य एकदा बघून घेऊया। इथं 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, त्याची साल काढून बघा त्याच्या अशा फोडी करून घेतल्या। 1 वाटी हे ताजे फ्रेश मटार आहे। तर इथे मी 2 गाजर घेतले आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्या। अगदी छोटंसंच गाजर घेतलं बघा, 2 मध्यम आकाराचे घेतले। 1 ते 1.5 वाटी फुलगोबी घेतली, त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्या आहे। हे सगळं साहित्य मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं 2 वेळा पाण्याने। 2 इथं मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे। 2 मध्यम आकारामध्ये बारीक केलेला टोमॅटो, थोड्या प्रमाणात कोथिंबीर आहे। सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे इथे 1.5 चमचा पावभाजी मसाला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा जिरे। ह्या भाज्या या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला ह्या भाज्या अगोदर शिजून घ्यायच्या। तर इथे मी कुकरमध्ये या सगळ्या भाज्या घालून घेते। आता इथे कुकरमध्ये मी सगळ्या भाज्या घालून घेतल्या। यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता। कुकरला झाकण लावून घेतलं। आता याच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहे। यामध्ये बटाटे घालले तर बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून 3 शिट्ट्या याच्या मंद आचेवर काढून घेऊया। आता इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या। झाकून उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता यातील सगळ्या भाज्या अशा शिजल्या आहे बघा, छान अशा आहे। तर इथं मी हे सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेते। आता इथे गॅसवर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं। इथं मी 3 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल हलकंसं गरम झालं 1 चमचा जिरे घालायचे। तर तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा घालू शकता। यामध्ये मी बटर भाजी रेडी झाल्यावर घालणार आहे। बघा जिरं छान असं व्यवस्थित फुललं। यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। आलं लसूण पेस्ट ही छान अशी तेलामध्ये खमंग परतून घ्यायची आहे। बघा इथं आलं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी परतून घेतली। यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा हा सोनेरी रंगावर परतून घेऊयात। आता इथे कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे बघा। यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। याने आपला टोमॅटो हा लवकर शिजेल। आता इथे टोमॅटो एकदम मऊ शिजून घेऊया। बघा इथे टोमॅटो अगदी मऊ शिजून घेतला। आता यामध्ये सुके मसाले घालायचे। इथं पावभाजी मसाला आहे, लाल तिखट, धनेपूड, हळद तेलामध्ये घालून घेतले आणि हे मिश्रण व्यवस्थित असं 3 ते 4 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा इथे सगळे मसाले मस्त असे तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि त्यासोबत इथे मी सगळ्या भाज्यासुद्धा मॅश करून घेतल्या बघा। तर काय करायचं, मॅश करता वेळेस यातील जे पाणी आहे ते बाजूला काढायचं, नंतर त्या छान मॅश होतात आणि मग परत त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। आता ह्या भाज्या यामध्ये घालून घेऊया।
बघा इथे मी सगळ्या मॅश केलेल्या भाज्या यामध्ये घालून घेतल्या. आता यामध्ये इथं कुकरचं भांडं धुवून थोडं पाणी घालते. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी फार पाणी घालत नाही, कारण पावभाजीमध्ये जास्त प्रमाणात असं पाणी नसते, दाटसळत ती भाजी असते. आता यावर एक झाकण ठेवते आणि 5 ते 6 मिनटासाठी ही भाजी छान अशी शिजवून घेते. तर इथं 5 ते 6 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया आणि बघा मस्त असं सुगंध घरभर दरवळला आहे. जबरदस्त याचा रंगसुद्धा बघू शकता, कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता, छान अशी दाटसर झाली आहे आणि बघा तवंगसुद्धा आला आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. छान ही मिसळून घ्यायची यामध्ये. आता यामध्ये मी थोडंसं बटर घालून घेते. तर आता गॅस करूया बंद. इथं आपली गरमागरम भाजी बनवून तयार आहे. आता आपल्याला पाव भाजायला घ्यायचे आहे. तर इथे गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. आता इथं मी पाव घेतला. बघा याला मध्यभागी असं ओपन करून घ्यायचं, म्हणजे छान हा भाजला जातो. आता यामध्ये थोडं बटर लावून घ्यायचं आणि व्यवस्थित हे छान बटरमध्ये शेकून घ्यायचे. बघा छान असा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणखी इथं माझ्याकडे दुसरासुद्धा पाव आहे, हा सुद्धा मी भाजून घेते. असा ओपन करायचा आणि छान भाजून घ्यायचा. बघा यालासुद्धा मी बटर लावून घेते. तर याला पलटी करून घेते. बघा मस्त असा खमंग भाजला जात आहे. बटर लावून शेकायचा, मस्त छान सुगंध येतो, चवीला छान लागतो. दोन्ही पाव व्यवस्थित दोन्ही बाजूनी असे भाजून घेतले. तुम्ही बघू शकता क्या बात आहे, मस्त असे भाजले आहे. तर इथं माझ्याकडे टोटल असे 7 ते 8 पाव आहे, तर ते मी भाजून घेते. तर याचप्रमाणे दुसरेसुद्धा मी पाव भाजून घेते. फक्त दाखवण्यासाठी मी 2 पाव भाजून घेतले. तर बघा इथे गरमागरम आपली पावभाजी बनवून तयार आहे. बघा छान भाजी झाली आहे आणि त्याचबरोबर भाजलेले पाव, थोडासा कांदा, अर्धा लिंबाची फोड, जेवणाची तर वेगळीच मजा येते. ही घरगुती पद्धतीची बनवलेली पावभाजी आहे. याला चवसुद्धा हॉटेलसारखीच येते. तर मग हॉटेलमध्ये जायची अजिबात गरज नाही. घरगुती पद्धतीने पावभाजी बनवून नक्की खा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हीसुद्धा ही पावभाजी एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. तर ही झटपट बनणारी पावभाजी चवीला खूप अशी चटपटीत आणि हॉटेलची चवसुद्धा घरीच येते. घरच्याच मोजक्या साहित्यापासून बनवलेली आहे. तर गरमागरम पावभाजी मस्त अशी एन्जॉय करून खाऊ शकता. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.